सूरजनी सांगितलंय सगळ्यांना घ्यायचं ब्लॉग मध्ये आणि तुझी ती एकदम खतरनाक एंट्री झाली. मी दाखवलाय, तू दाखवतो व्हिडिओ. बघतच नाही इकडे. का रे नितीन? तू चांगली गोष्ट नाहीये. हा. तू आला म्हणून दुसऱ्याला टाकण्याला काय होतंय? असं नाहीये. तू तुझा जिगरी मित्र आहे ना तो. एवढं उशिरा येत असतात का? अरे बाप रे. ऑल राईट, आलात तुम्ही. हा जो ब्लॉग आहे ना, हा एकदम एका मुलाच्या हट्टीपणामुळे झालाय. तो म्हणजे सूरज, माझा मित्र. काही जण ओळखतात त्याला. झालं असं आहे की मागच्या ब्लॉग नंबर 29 मध्ये फक्त तो एकटाच आला होता आणि इट वॉज काइंड ऑफ फनी. तर तिला फनी कमेंट्स मिळाल्या त्याच्यावरती. मग त्याचं असं आलं की मी एकटा कशाला, सगळे आले ब्लॉगमध्ये, सगळ्यांची मजा उडवली पाहिजे, सगळे ब्लॉगमध्ये आले पाहिजे. आणि त्यांनी मला आज लिटरली फोन केला. मी गाडीवर होतो, मी थांबलो, मी बघायलाच पुढे फोन केला. तो बोला की तू आज सगळ्यांचा ब्लॉग काढायचा आहे, सगळ्यांचा ब्लॉग आला पाहिजे. आतापर्यंत 3-4 फोन मेसेज येऊन गेले की ब्लॉग एडिट कर आणि टाक, एडिट कर आणि टाक. पण मी हे संध्याकाळी करतोय बघा, तसं लाईट वगैरे लावले. त्याचं कारण असं की घरी आल्यानंतर माझा मूड थोडासा ठीक नव्हता, वेरियस रिझन्स. बट एनिवेज, बघा तुम्हाला आवडतोय का आणि मला सांगा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून जा नक्की, न विसरता लगेच. आणि मग बघा. एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी रस्त्यात थांबून आता हा ब्लॉग सुरू केला आहे. त्याचं कारण म्हणजे सूरज. मी लास्ट ब्लॉगमध्ये सूरजला फक्त एकट्याला घेतलं होतं, जो की आपला लग्नावाला ब्लॉग होता. दिस इज ब्लॉग नंबर 29 or 30. विसरलोय आता, दॅट्स अ गुड थिंग. माहीत नाही की तो ब्लॉग आहे, हा बहुतेक तरी 30 आहे. हा ब्लॉग असं सुरू करण्याचं कारण म्हणजे की मी आता निघालो, सूरजचा फोन आला. नाही केल्या यार, तू ना तू मला फक्त एकट्याला ब्लॉगमध्ये घेतो मध्ये, फक्त एकट्याला ब्लॉगमध्ये नको घेऊ, सगळ्यांना ब्लॉगमध्ये घे. मी ॲक्च्युली घेत नाही मित्रांना, ते कम्फर्टेबल नसतात. बट आज हा ब्लॉग सुरू करण्याचं कारण एवढंच, मी सगळ्या मित्रांना ब्लॉगमध्ये घेणार आहे. बघूया सगळ्यांची रिॲक्शन काय असते. आणि हा ब्लॉग फक्त सूरजसाठी, सूरज म्हणतोय म्हणून, कारण की आज माझा ब्लॉग करायचा काहीच प्लॅन नव्हता. बट तुझा फोन आला म्हणून मी प्लॅन केला आहे. कीप वॉचिंग. हां, आम्ही चाललो आहे या गोष्टीकडे की आम्ही सगळे मित्र सकाळी सकाळी भेटत असतो, मोस्टली ब्रेकफास्टला. दरवेळेस असं होतं की ब्रेकफास्टचा प्लॅन होतो, मग लेट होतो, मग तो लंच होतो, मग माहीत नाही काय प्लॅन होऊन जाईल. सो आता मोस्ट प्रॉब्ली आम्ही लवकर निघालोय. बघूया हा प्लॅन फक्त ब्रेकफास्टचा राहतोय की कसला राहतोय. सॉरी फॉर दी बॅकग्राऊंड नॉईज. तरी मी आता फ्रेम बघितली, मागच्या सूर्य येतोय फ्रेममध्ये, बट एवढा ब्लर नाही आहे. सो आय होप युअर ओके. चला निघू आपण. एवढं उशिरा येत असतात का? अरे बाप रे. याला पण घ्यायचं. उशिरा येत असतात. कधी निघालाय तू? मिस्टर केसर, हा ओंकार. हाताची घडी घालून काय काय चांगलं? कोणालाच घेऊ नको वगैरे. तू नाही, चांगली गोष्ट नाहीये. हा. तू आला म्हणून दुसऱ्याला टाकण्याला काय होतंय? असं नाहीये. तू तुझा जिगरी मित्र आहे ना तो. तू काय प्रॉब्लेम काय तुला? यू बोथ आर क्लोज फ्रेंड्स. तू आता व्हिडिओ What's your problem? तू आला टाळ्या वाजवताना म्हणून मी नाही आलो पाहिजे. नाही असं काही नाहीये. मग तुम्हाला सगळे व्हिडिओ घे, मला बरं, काही मी काय प्रॉब्लेम म्हणतो, तू नाही. नीट टाळ्या वाजवायच्या ना. हा. तू असं का टाळ्या वाजवायच्या? तू चाल ठेव, मी कट करतो जे कट करायचं. हा, कट कर तू. तू असं का टाळ्या तू वाजवायच्या? असं का केस हे करतो? आंघोळ नाही केली का? नाही. आंघोळ करून येत जा ना. नाही नाही. आता तू बोलला ना, तीच एक्साइटमेंट आता पडायला पाहिजे. तिथे काढायचं तरी का ते बरोबर एकच.
सूरजनी सांगितलंय सगळ्यांना घ्यायचं ब्लॉग मध्ये आणि तुझी ते एकदम खतरनाक एंट्री झाली. मी दाखवतो व्हिडिओ. सूरज काय टाळा वाजला मागच्या व्हिडिओ. काय तरी इंट्रोचा टाकावं लागेल ना सूरज सारखी ऍक्टिंग. अरे तेव्हा नित्या अरे लपू नको, लपतो काय? कसं करतो सूरज? तुला चाल कळणार तुझी बारीक कसं करतो सूरज? करून घेतो. या कोरोनेट मध्ये काहीतरी आहे, माहिती नाही काय आहे. असंच टाइमपास करायला चाललंय. बरं नाश्ता विष्टा झाला. बघतच नाही इकडे. का रे नितीन? इकडे बघ. तू त्याला हे कर फक्त, त्याला डिवचो असं तू बरोबर येतो. जाय जाय नीचा बघ ना बघ जाय तू. जाय जाय हा जाय तू जाय की जाय. मी घेतो बारक्याला मग घेतो. काय बघतो खाली? बेस्ट. बघितला, आवडला, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण चांगले चांगले ब्लॉग्स आणूया. मला नाही माहिती हा कसा होता, कोणाला किती आवडेल. प्रॉब्लेम असं होईल की माझ्या जवळच्या मित्रांना जास्त आवडेल, कारण की त्यांना आमच्या काही लोक माहिती आहे. फ्रिक्वेन्सी मॅच होते. हळूहळू तुम्ही पण ओळखा, जे आम्हाला ओळखत नाही, जे लोक असे बघताय. आतापर्यंत जर बघितलं असेल इथपर्यंत आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. आणि that's it. We will continue in the next one. See you in the next one.